तुमचं स्वागत करते परी अँड मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान, मस्त आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला ॲलोवेरा जेल फेशियल कसं करायचं तेही घरच्या घरी, कारण आपण पार्लरला जाऊन तर फेशियल सारखं करतच असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल करत असतो. तर घरच्या घरी आपण हे फेशियल कसं करू शकतो हे आज मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे. जेणेकरून तुम्हाला पण ते खूप हेल्पफुल ठरेल आणि जो काही आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या मनावरती ट्रेस आलेला असतो, ताण आलेला असतो ना, हे जे फेशियल घरच्या घरी जर केलं ना, तर खरंच खूप छान चेहरा ग्लो पण करतो आणि चेहऱ्यावर एक प्रकारची चमक पण येते. आणि तुम्हाला घरच्या घरीसुद्धा हे सगळे प्रोडक्ट वापरून तुम्ही घरच्या घरीसुद्धा हे फेशियल करू शकता. कारण आपल्या घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या वस्तूंपासूनच मी फेशियल केलेलं आहे आणि खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं आणि चेहरा पण आपला खूप थकलेला जर असेल, आपण खूप विचारात असेल, तर ते सगळं दूर होण्यास मदत होते. आणि ॲलोवेरा जेल एक एक प्रकारे ना आपल्या चेहऱ्यावर थंडावा देण्याचं काम करत असतं. त्याच्यामुळे मी ॲलोवेरा जेलचं जे काही मसाज असेल किंवा मग स्क्रब असेल किंवा मग फेस पॅक असेल, ते बनवून मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवलेला आहे की मी घरच्या घरी फेशियल कसं केलेलं आहे. आणि तुम्हीही नक्की करून बघा आणि नक्की ट्राय करा, कारण ह्याचा खरंच खूप खूप फायदा होतो आपल्या चेहऱ्यासाठी. आणि मी हे केलेलं आहे आणि मी मगाशी हे फेशियल केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो खरंच खूप छान दिसत आहे. एकदम सॉफ्ट आणि मऊ झालेला आहे चेहरा. तर तुम्हाला जर असं फेशियल घरच्या घरी करावंसं वाटत असेल किंवा मग तुम्हाला फेशियल करण्याची आवड असेल, पार्लरला जाण्याचा टाईम नसेल, तर तुम्ही असं घरच्या घरी संध्याकाळच्या वेळेला जास्तीत जास्त करून हे फेशियल तुम्ही संध्याकाळच्या वेळेला नक्की करा. आणि खूप छान रिझल्ट येतो. मला तर खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि चेहरा तुम्ही पाहू शकताय. तर खूप छान दिसतोय. तर आवडलं, जर हे फेशियल तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कारण खूप दिवस झालं मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे, कारण माझी तब्येत प्रमाणाच्या बाहेर म्हणजे खराब होती. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हते. तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला घरच्या घरी ॲलोवेरा जेल फेशियल आणि दूध मिक्स करून ते घरी फेशियल कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे फेशियल मी आठवड्यातून एक वेळा करतच असते, कारण चेहरा खूप छान होतो त्याच्यामुळे. मग म्हटलं की चला तुमच्याशी पण शेअर करूया. असंही भरपूर दिवस झालं व्हिडिओ आलेला नाही आहे. तर इथं मी 3 बाऊल घेतलेले आहेत आणि एका बाऊलमध्ये मी कच्चं दूध घेतलेलं आहे, दुसऱ्या बाऊलमध्ये मी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि तिसऱ्या बाऊलमध्ये मी 2 चमचे बेसन आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि हे पतंजलीचं ॲलोवेरा जेल आहे. तर आता या दुधामध्ये मी 1 चमचा ॲलोवेरा जेल पण टाकणार आहे, कारण दुधामध्ये ॲलोवेरा जेल टाकल्यामुळे ना आपली त्वचा खरंच खूप छान होते. त्याच्यामुळे मग मी त्यामध्ये मिक्स करणार आहे आणि जे तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच्यात पण 1 चमचा ॲलोवेरा जेल टाकणार आहे, कारण आपल्याला स्क्रब करायचं आहे ते दुधाचं म्हणजे आपल्याला दुधाचं क्लिन्झिंग करायचं आहे चेहऱ्यासाठी आणि हे स्क्रब करायचं आहे आणि तिसरं म्हणजे आपल्याला फेस पॅक बनवायचा आहे. तर आता मी क्लिन्झिंग करण्यासाठी दुधामध्ये ॲलोवेरा जेल 1 चमचा मी घालून घेतलेला आहे आणि तो आता चमच्याने ढवळून एकजीव करते. तर हे असंच आता मी बाजूला ठेवून देते आणि त्यानंतर आता जे बाजूलाच तांदळाची पिठी आणि ॲलोवेरा जेल घेतलेला आहे ते पण मी मिक्स करून घेणार आहे. कारण तांदळाची पिठी आपल्या चेहऱ्यासाठी खरंच खूप छान असते आणि एक प्रकारचं स्क्रबच असतं आणि घरच्या घरी आपण हे स्क्रब करू शकतो, म्हणून हे मी तांदळाची पिठी निवडलेली आहे आणि ती आता छानपैकी अशी एकजीव करून घेते ॲलोवेरामध्ये. जर थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही जे आपण दूध घेतलेलं आहे ते पण त्यामध्ये थोडंसं ॲड करू शकता किंवा ॲलोवेरा जेल करू शकता. आणि हवं तर तुमचा चेहरा जर एकदम ड्राय असेल तर तुम्ही रोज वॉटर पण त्यामध्ये वापरू शकता. तर आता तिसऱ्या बाऊलमध्ये मी बेसन घेतलेलं आहे 2 चमचे आणि हळद पण घेतलेली आहे. तर आता हे दुसऱ्या बाऊलमधलं मी छानपैकी मिक्स झाल्यानंतर आता तिसऱ्या बाऊलमध्ये मी जे बेसन आणि हळद घेतलेली आहे ना, ती आता मी छानपैकी अशी मिक्स करून घेते. कारण हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्या घरामध्येच असतात. आपल्याला बाहेर जाण्याची काहीच गरज नसते आणि आपण घर बसल्या फेशियल कसं करू शकतो आणि एकदम पार्लरसारखा ग्लो कसा आणू शकतो हे या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि
नक्की शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब पण करा. तर इथं मी फेस पॅक पण बनवून घेतलेला आहे. छानपैकी असा फेस पॅक करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचं हे सगळं इन्ग्रेडियंट्स आणि त्यानंतर मी इथं पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. मी चेहरा छान फेस वॉश करून आलेले आहे आणि मी दुपारच्या वेळेला हे फेशियल करते कारण मी झोपेतून उठलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल. थोडासा वेळ आराम घेतला मी आणि त्यानंतर मग आता फेशियल करायला घेतलेलं आहे. शक्यतो हे फेशियल तुम्ही संध्याकाळच्या वेळेला नक्की ट्राय करून बघा कारण संध्याकाळच्या वेळेला ह्या फेशियलचा उपयोग आहे ना खरंच खूप होतो आपल्या चेहऱ्यासाठी. संध्याकाळच्या वेळेला जर केलं ना तर आपली त्वचा ही संध्याकाळच्या वेळेला शांत श्वास घेत असते. त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर खूप छान जाणवतो. तर आता इथं मी मसाज करून घेते. मसाज म्हणजे क्लिन्झिंग, एक प्रकारचं क्लिन्झिंगच आहे हे. तर मी क्लिन्झिंग करून घेते. दूध आणि ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे पतंजलीचं. तुमच्याकडे जर कोरफड अवेलेबल असेल घरामध्ये, म्हणजे कोरफडीचं जे झाड असतं ते असेल तर त्याचं तुम्ही घेतलं तरी चालेल. तर इथे माझ्याकडे पतंजलीचं ॲलोवेरा जेल होतं तेच मी यूज केलेलं आहे 1 चमचा आणि दुधाबरोबर मिक्स करून ते चेहऱ्यावरती छान सर्क्युलर मोशन करून मी लावत आहे. कारण दुधाचे खूप सारे फायदे आहेत. दुधामुळे आपली स्किन एकदम सॉफ्ट आणि नरिश होते. कारण दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं त्याच्यामुळे ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतं. आणि जर आपण जास्त करून कच्चं दूध जर वापरलं ना चेहऱ्यासाठी अजूनच ते छान असतं. तर इथं मी कच्चं दूध घेतलेलं आहे आणि ते मी सर्कल मोशनमध्ये माझ्या चेहऱ्यावरती छानपैकी अशी मसाज करून घेते. तर डोळ्यांच्या अवतीभोवती पण मी बोटांच्या सहाय्याने असं मसाज करून घेते. कारण डोळ्यांना पण आपल्या थोडंसं रिलॅक्स फील झालं पाहिजे आणि छान वाटलं पाहिजे यासाठी मी सर्कल मोशनमध्ये असं करून घेते. कारण संध्याकाळच्या वेळेला जर असं तुम्ही चेहऱ्याची मसाज वगैरे केली ना तर झोप पण खूप शांत लागते आणि आपला जो काही ट्रेस असतो ना तो सगळा दूर होण्यास मदत होते. तर इथं आपण जेवढं दूध घेतलेलं आहे ना तेवढं सगळं चेहऱ्यावरती मुरवायचं आहे आपण. कारण जेवढं मसाज करेन चेहऱ्यासाठी तेवढं खूप खूप छान आहे आणि तेवढा चेहरा आपला छान राहतो. भलेही आपल्या स्किन टोन कोणताही असो, आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे घरच्या घरी. कारण घरच्या घरी ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी करतच असते आणि त्याच गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्या म्हणून आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर तुम्हालाही खूप फायदेशीर ठरेल आणि खूप हेल्पफुल आहे हा व्हिडिओ. कोणीही करू शकतं. अगदी टीनेजरपासून ते वयस्कर बायकांपर्यंत तर असा हा फेशियलचा प्रकार आहे आणि तो घरच्या घरी नक्कीच तुम्ही करू शकता. तर इथं मी छानपैकी असं मसाज करून घेते आणि चेहऱ्याला असे मसाज करून झाल्यानंतर 10 मिनिटे चेहरा असाच आपण सुकण्यासाठी सोडून द्यायचा. जेणेकरून चेहऱ्यावरती दूध ते एकदम मुरलं जाईल आणि चेहरा सुकला जाईल आणि त्यानंतर आपण फक्त पाण्याने वॉश करून यायचं. फेसवॉश वापरायचा नाही आहे. कारण आपण मसाज केलेले आहे, क्लिन्झिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त आणि पाण्यानेच आपण आपला चेहरा छान वॉश करून घ्यायचा आणि तुमच्याकडे जर असं सॉफ्ट टॉवेल असेल ना तर त्या सॉफ्ट टॉवेलने किंवा सॉफ्ट नेपकिननी तुम्ही असं पुसून घेऊ शकता तुमचा चेहरा. रफ टॉवेलने अजिबात चेहरा रगडायचा नाही, पुसायचा नाही. तर आता मी इथं घेतलेला आहे स्क्रब. तर स्क्रब करण्यासाठी मी इथं तांदळाची पिठी घेतलेली आहे. तुमच्याकडे कोणत्याही तांदळाची पिठी असेल घरच्या घरी अवेलेबल तर ते तुम्ही वापरू शकता. आणि जर नसेलच तर तुम्ही जे तांदूळ दळून आणता तर तेही पिठी वापरली तरीसुद्धा चालते. कारण खूप इफेक्ट देतं. आपला चेहरा ब्राईट होण्यास मदत होतो आणि आपला चेहरा एकदम असा छान दिसतो, टाईट होण्यास मदत होतं. स्किन जर ढिली पडलेली असेल तर ती पण आपली छान होण्यास मदत होते. त्याच्यामुळे हे स्क्रब मी वारंवार करतच असते आणि ते तुमच्याशी शेअर करते. तर आपण पूर्ण चेहऱ्याला छानपैकी असं स्क्रब लावून घ्यायचं. सगळीकडे असं स्क्रब लावून घेतल्यानंतर मग आपण छानपैकी अशी मसाज करून घ्यायची. तर मी आता माझ्या फोरहेडला पण लावून घेते. कारण पूर्ण चेहऱ्याची मसाज करायची होती आणि स्क्रब करायचं होतं. त्याच्यामुळे तांदळाची पिठी खरंच खूप उपयोगी आहे आणि आपला चेहरा एकदम ग्लो करतो आणि चेहऱ्यावरती जे काही पिंपल्स वगैरे आलेले असतील किंवा मग काळे डाग असतील, स्पॉट असतील किंवा ॲक्ने येत असतील ना, तर यासाठी हा
स्क्रब खरंच घरच्या घरी खूप काम करतो. पण तुम्ही हा स्क्रब डेली यूज नाही करायचा, कारण डेली जर यूज केला तर आपली स्किन खराब होते. कारण शेवटी तांदळाचे ज्याच्यामध्ये थोडे थोडेसे बारीक कण असतात आणि ते आपल्या स्किनसाठी हानिकारक ठरू शकतात. कारण स्किन आपली रगडली जाते. त्याच्यामुळे सारखं सारखं हे स्क्रबिंग करायचं नाही. आठवड्यातून एक वेळा केलं ना तरी भरपूर आहे. मी हे आठवड्यातून एक वेळा करते. आणि आता तुम्हाला वाटत असेल की मी खूप फास्ट स्क्रबिंग करते, पण मी थोडा व्हिडिओ आहे ना फास्ट केलेला आहे. कारण जास्त स्लोमध्ये जर दाखवत राहिले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, यासाठी मी फास्टमध्ये घेतलेला आहे. तुम्हीही अशा प्रकारे स्क्रब करू शकता. मी वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब करत असते. तर जसे मी करते तसे मी तुमच्याशी शेअर करते. खूप छान वाटतं स्क्रब केल्यानंतर. चेहऱ्यावरचा जो डलनेस आहे, जो काही काळपटपणा आलेला आहे, आपल्या चेहऱ्यावरती जो ट्रेस आलेला असतो किंवा मग चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे असतात ना, ते जाण्यास आहे ना स्क्रब केल्यानंतर खूप मदत होते. म्हणून मग मी हे स्क्रब आठवड्यातून एक वेळा करत असते. खूप फायदेशीर आहे. घरच्या घरी ह्या गोष्टी वापरून आपण करू शकतो. आता हे मी 10 मिनिटं असं सोडून देणार आहे आणि सुकल्यानंतर मग मी आता फक्त निव्वळ पाण्याने चेहरा वॉश करून येणार आहे. फेसवॉश वापरायचा नाही आहे, पुन्हा पुन्हा सांगते. कारण आपण ऑलरेडी पहिल्या वेळेलाच आपण फेसवॉश केलेला असतो. त्यामुळे फेसवॉश केल्यानंतर आपण जे काही स्क्रब करू, क्लिन्झिंग करू किंवा फेस पॅक लावू, याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यासाठी फेसवॉश लावून चेहरा कधी धुवायचा नाही. फक्त निव्वळ पाण्याने धुवायचा. आता मी एक कॉटनचं पॅड घेतलेला आहे आणि त्या कॉटनच्या पॅडने मी माझा चेहरा एकदम हलक्या हाताने पुसून घेते. मानेला पण तुम्ही लावायला विसरायचं नाही. स्क्रब असो, फेस पॅक असो किंवा तुम्ही क्लिन्झिंग करत असाल तर तेही मानेला पण लावायचं. जर तुमची मान काळवंडलेली असेल तर ती पण उजळ होण्यास मदत होते. आणि लिप्स पण मी आता माझे थोडेसे पुसून घेते. मी डेलीचा लिप बाम वापरते. डेली लिप बाम वापरते. त्याच्यामुळे ओठांमध्ये सुद्धा खूप खूप फरक पडलेला आहे. डेली यूज केल्यानंतरच आपल्याला समजतं. कारण 1-2 दिवसामध्ये ह्या गोष्टी नाही समजत. मी जवळजवळ मला वाटतं आहे 2 वर्ष झालं लिप बाम यूज करते. पण आता डेली यूज करते. वर्ष झालं तर खूप खूप फरक पडलेला आहे. आता इथं मी वाफ घ्यायला पातेल्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि चेहऱ्यासाठी मी वाफ घेते. तुमच्याकडे वाफेचं मशीन असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा वाफ घेऊ शकता. तर मी इथं वाफ घेते. तुम्ही पाहू शकताय. मला वाफ घ्यायला खरंच खूप आवडते. कारण आहे ना, जे काही आपल्या चेहऱ्यावरती ना म्हणजे थकवा आलेला असतो तो पण निघून जातो आणि आपल्या चेहऱ्यावरती जे व्हाईट हेड असतात, ब्लॅक हेड असतात ना, ते पण निघण्यास मदत होते आणि चेहरा एकदम ग्लो करायला लागतो. चेहरा नितळ होतो. कोरियन लोकांची स्किन कशी असते त्याचप्रमाणे ना आपला चेहरा पण होण्यास मदत होते. त्याच्यामुळे वाफ तुम्ही ना आठवड्यातून 2-3 वेळा जरी घेतली ना तरी खूप चांगलं आहे चेहऱ्यासाठी. आपल्या चेहऱ्यावर जे काही ॲक्ने असतात, खड्डे असतात, ते सगळे निघण्यास मदत होतात आणि पिंपल्स आलेले असतात ना, ते पण भरून काढण्यास मदत होते. कारण ना वाफ आपल्या चेहऱ्यासाठी खूप खूप चांगलं आहे. म्हणून मी हे सारखं करत असते असं. आपणच आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली तर आपण अजूनच सुंदर दिसू शकतो असं मला वाटतं. कारण आपल्या चेहऱ्याचा स्किन टोन कोणताही असू द्या, काहीही मॅटर करत नाही. तर आता इथं मी एक कॉटनचं पॅड घेतलेलं आहे. म्हणजे कॉटनचं जे कॉटन आहे ते घेतलेलं आहे आणि त्याने आता मी चेहरा छानपैकी असा पुसून घेते. कारण तुमच्याकडे सॉफ्ट टॉवेल असेल तर तुम्ही त्याने हे पुसू शकता. पण माझ्याकडे हे अवेलेबल होतं म्हणून मग मी हे कॉटन पॅडने पुसून घेते. खूप सॉफ्ट असते हे. तुम्ही पण नक्की यूज करून बघा. तर आता मी अशा प्रकारे चेहरा माझा छानपैकी असा पुसून घेते. कारण वाफ घेतल्यानंतर जे काही आपले ब्लॅक हेड, व्हाईट हेड असतात ना, ते बाहेर आलेले असतात आणि ते रिमूव्ह करणं खरंच खूप गरजेचं असतं. नाहीतर मग त्याचं रूपांतर नंतर असं पिंपल्समध्ये येतं. नंतर मग फोड येतात. फोड झाल्यानंतर मग ते आपण फोडतो आणि नंतर मग काळे डाग होतात. मग आपला चेहरा अजूनच विचित्र दिसू लागतो. त्यासाठी आपण ही काळजी अगोदरच घ्यायची. वाफ घेतल्यानंतर सगळे ब्लॅक हेड, व्हाईट हेड मी ह्या कॉटन पॅडला पुसून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता चेहरा किती छान दिसतोय. आणि आता फेस पॅक लावणार आहे मी. हा फेस पॅक मी घरच्या घरीच बनवलेला आहे आणि घरच्याच वस्तूंपासून बनवलेला आहे. आपल्या किचनमध्ये ज्या काही अवेलेबल वस्तू असतात त्याच्यापासूनच हा फेस पॅक बनवलेला आहे आणि तुम्ही पण नक्की ह्या गोष्टी करू शकता आणि नक्की करून बघा तुम्ही पण. खूप रिझल्ट जाणवतो. खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं आणि पार्लरमध्ये गेल्यासारखा फील येतो.
म्हणून मी हे घरच्या घरीच करत असते. तर इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे 2 चमचे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि बेसन पीठ आपल्या चेहऱ्यासाठी खरंच खूप उपयोगी आहे. बेसन कशासाठी लावायचं? कारण आपला चेहरा जर डल झालेला असेल किंवा मग आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या वाटत असतील तर त्या निघण्यास मदत होते. आणि हळद हळद तर खूप खूप चेहऱ्यासाठी उपयोगी आहे. हळदीमुळे ना आपल्या चेहऱ्यावरती जो काही डलनेस किंवा मग काळपटपणा किंवा मग असं पिंपल्स वगैरे आलेले असतात ना, ते हळदीमुळे निघण्यास मदत होते आणि हळद आपल्या चेहऱ्याला एकदम गोरा करायला पण मदत करते. पण मी इथं गोरा होण्यासाठी किंवा गोरं होण्यासाठी किंवा मग अजूनच छान दिसण्यासाठी असं नाही, पण आपल्या चेहऱ्याची आपण काळजी घेतली तरच आपला चेहरा छान दिसू शकतो. तर इथं मी छानपैकी असं फेस पॅक लावून घेते आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या स्किन केअरमध्ये असायलाच हव्या, बेसन पीठ आणि हळद. कारण ना मी भरपूर वेळा हा फेस पॅक लावते. खूप छान वाटतं. ज्या ज्या वेळेस मला असं म्हणजे मूड ऑफ असतो किंवा मग असं वाटतं की आपला चेहरा खूप थकलेला आहे, ट्रेस आलेला आहे, तर त्यावेळेस मी असं हे फेस पॅक घरच्या घरी लावत असते. खूप छान वाटतं. तुम्हीही नक्की करून बघा. तुमच्या चेहऱ्यावरचं पिंपल्स गायब होतील, डलनेस गायब होईल, कालपटपणा जाईल आणि मुरुमे सगळे गायब होईल. यासाठी तुम्ही हे फेस पॅक नक्की वापरू शकता. तर आता हा 10 मिनिटं ठेवल्यानंतर 5 मिनिटे ठेवल्यानंतर मी वॉश केलेला आहे. कारण हा फेस पॅक आपल्याला जास्त सुकवायचा नसतो. तर आता मी प्लेन पाण्याने इथं वॉश करून आलेले आहे चेहरा आणि पुन्हा कॉटन पॅडने मी माझा चेहरा छान पुसून घेते. तुम्ही पाहू शकताय किती छान चेहरा दिसतोय. आपल्याला घरच्या घरी पार्लरसारखा फील येतो आणि ग्लो पण येतो आपल्या चेहऱ्यावरती. खूप छान वाटतं. तर तुम्हाला रिझल्ट तर दिसतच आहे आणि खूप छान वाटत आहे. एकदम रिलॅक्स वाटतं आणि जर झोपण्या अगोदर जर आपण हे फेशियल केलं ना, तर झोप पण खूप छान होते आणि रात्रभर आपल्या चेहऱ्यावरती ह्याचे परिणाम खूप छान जाणवतात. त्याच्यामुळे हे फेशियल ना तुम्ही नक्की रात्रीच्या वेळेला ट्राय करून बघा. तर तुम्ही पाहू शकताय मी कॉटनने पुसून घेतलेला आहे. कॉटन तर जास्त पिवळसर झालेला नाही आहे, थोडा नॉर्मली झालेला आहे. कारण खूप छान चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे आणि छान दिसत आहे. तर आता ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही पण नक्की फॉलो करून बघा आणि फेशियलच्या सगळ्या स्टेप्स पूर्ण झालेल्या आहेत. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेशियल केल्यानंतर आपण मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर लावत असाल तर ते इमिजिएटली लगेच लावायचं चेहऱ्यावरती आणि फेशियल केल्यावरती कसं आपला चेहरा तर ग्लो करतच असतो आणि चेहऱ्यावर एक प्रकारचं मॉइश्चरायझर पण आलेलं असतं. पण तरीसुद्धा पुन्हा आपण आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं गरजेचं असतं. खूप छान वाटतं चेहऱ्यावरती, एकदम रिलॅक्स वाटतं. चेहरा एकदम सॉफ्ट आणि सफल बनतो. तर तुम्ही नक्की करून बघा ह्या स्टेप्स, नक्की फॉलो करा. तुमच्या पण चेहऱ्यावरती नक्की रिझल्ट जाणवेल आणि एका फेशियलमध्ये लगेच ह्याचा इफेक्ट दिसून येतो. तुम्ही नक्की करून बघा घरच्या घरी ट्राय. खूप छान फेशियल आहे. तर आता इथे मी मॉइश्चरायझर व्यवस्थित छान चेहऱ्याला एकदम म्हणजे लावून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता मी सनस्क्रीन पण लावून घेते कारण आता ऊन जास्तच पडत आहे, पाऊस पण बंद झालेला आहे आणि मॉइश्चरायझर लावणं गरजेचंच असतं. पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, तिन्ही ऋतूंमध्ये आपल्या चेहऱ्याला सनस्क्रीन लावणं गरजेचं असतं. तर मी इथं सनस्क्रीन लावून घेते आणि सनस्क्रीन गळ्याला पण लावून घ्यायची. जिथल्या जिथल्या भाग आपला ओपन असतो तिथे तिथे लावून घ्यायचं, म्हणजे आपला चेहरा काळपट पण पडत नाही, डलनेस येत नाही आणि जे काय आपण फेशियल वगैरे केलेलं असतं ना ते पण एकदम छान चेहऱ्यावरती राहतं. त्यासाठी ह्या स्टेप्स नक्की फॉलो करून बघा. तर आता हे सनस्क्रीन मी छानपैकी असं चेहऱ्यामध्ये मुरून देते आणि ह्याच्यानंतर आता मी काहीच मेकअप करणार नाही. तुम्हाला जर मेकअप ह्याच्यानंतर लगेच करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता आणि थोड्या वेळाने जर करायचं असेल तर तुम्ही 15-20 मिनिटानंतर तुम्ही छान मेकअप करू शकता. तर कसं वाटलं तुम्हाला हे माझं आजचं फेशियल? कारण भरपूर दिवसातून मी आज व्हिडिओ अपलोड केलेला आहे. खूप दिवस झालं व्हिडिओ अपलोड केला नव्हता, तर म्हटलं चला सुरुवात आपण फेशियलनं करूया. कारण भरपूर दिवस झालं म्हणजे केलेलंच नव्हता व्हिडिओ आणि आपल्याला छान पण वाटेल, रिफ्रेश वाटेल यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि शेवटची स्टेप राहिली होती लिप बाम, ती पण लावायला विसरायचं नाही. ओठ एकदम नरिश आणि सॉफ्ट होतात त्यासाठी. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ? आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.
तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि घरच्या घरी हे फेशियल करायला विसरू नका, कारण आता भरपूर काही सणवार येत आहेत आणि चालू पण आहेत. तर आता नवरात्र पण चालू होणार आहे, दसरा जवळ आलेला आहे, दिवाळी जवळ आलेली आहे. तर याच निमित्ताने मी नवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत जाईल. जसे पॉसिबल होईल तसे तसे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत जाईल, कारण मला भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहेत. तर त्या कमेंटनुसारच मी व्हिडिओ बनवत जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल आणि शेवटपर्यंत नक्की पहा, आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्याच्याच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.